नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अक्षय हा त्या जो माणूस पळून गेलेला आहे तर त्याला शोधत असतो. तेथील प्रत्येक आता येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना आणि काही व्यक्तींना तो विचारतो की आता असा मास्क लावलेला आणि डोक्यामध्ये आता म्हणजे कॅप घातलेला एक असा माणूस बघितलेला आहे का, लाईनचा शर्ट त्याने घातलेला आहे. आता अक्षयला कोणीही नाही म्हणत असतं. त्यावरती अक्षय मात्र रमाला फोन करतो. तुझी आणि अण्णांची इमेज मात्र अशी खराब करण्याचा कोणाचा तरी हा प्लॅन आहे आणि मुद्दाम असं कोणीतरी व्हिडिओ नाही पाठवणार. नक्की मात्र अण्णांना बदनाम करण्यासाठी हे सर्व कोणीतरी करत आहे. आणि हे बघ, मला तशी शंका सुद्धा आलेली आहे, कारण एक माणूस सारखा पाठला करत आहे. तो काल आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आला होता आणि तो आपल्या घराच्या आसपास सुद्धा आहे, पण मी त्याला बघितलेला आहे आणि त्याचाच पाठलाग करत मी आता बाहेर आलो. रमा आता रडत आहे आणि रमा आता हे सर्व ऐकून आणखीनच शॉक होते आणि मला हेच कळत नाही की नक्की हे कोण करत आहे. त्यावरती रमा विचारते की कोण करत आहे हे सर्व. त्यावरती अक्षय म्हणतो की मला असं वाटतं की तांबटकर किंवा तांबटकरचा माणूस हे सर्व करत आहे. तर आणि हे बघ रमा, आता रडायचं नाही, हरायचं नाही, आता मात्र लढण्याची वेळ आहे. लढायचं, काही करून आपल्याला त्या तांबटकरला भेटावं लागेल आणि त्याला भेटून हे सगळं काही हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील, तरच हे प्रश्न सोडतील. त्यावरती आता रमा म्हणते की हो, आता काही झालं तरी अण्णांना न्याय मिळून द्यायचा आहे. त्यानंतर मात्र इकडे हा माणूस गाडीमध्ये येतो आणि तांबटकर साहेबांना फोन लावतो. त्यानंतर मात्र आता रमा म्हणते की काही झालं तरी आता अण्णांच्या बाबतीत काय घडलेलं आहे मी शोधून काढेलच, कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र अण्णांचं नाव मी खराब नाही होऊन देणार. म्हणून रमा आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. त्यानंतर अक्षय घरी येतो आणि सगळ्यांना याबद्दल सांगतो. तर शशिकांत त्याला पाणी वगैरे प्यायला देतो आणि म्हणतो की अक्षय तो तांबटकरचाच माणूस असेल असं कशावरून, तो दुसरा कुणाचाही माणूस असू शकतो. त्यावरती अक्षय म्हणतो की बाबा हे बघा, मला पूर्ण खात्री आहे की तू नक्की आता तांबटकरांचाच माणूस आहे, कारण जेव्हापासून मी मुंबईहून निघालो तेव्हापासून तो माझ्या मागावर होता. मी गाडी थांबवली तर तो थांबवायचा, मी गाडी वळवली तर तो वळवायचा, घरी येऊन पोहोचलो तरी सुद्धा तो घरापर्यंत आला होता. मी बघितलं होतं त्याला, माझ्याकडे आणि रमाकडे लक्ष होतं, मी स्वतः पाहिलं होतं. त्यावरती आता हे सर्व ऐकून आनंद म्हणतो की अक्षय हे बघ, हे प्रकरण जितकं दिसत आहे तितकं सोपं नाही, त्यामुळे हे बघ तू आणि रमा जरा जपूनच राहा. त्यावरती अभि म्हणतो की हे बघ अक्षय, तू हे कशावरून म्हणतो की तो माणूस तांबटकरांचा आहे, इतर दुसरा कोणता तरी असेल तर. त्यावरती अक्षय म्हणतो की दुसरा माणूस कोण असू शकतो, कारण आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटी तोच माणूस आहे की इग्नोर असू शकतो. त्यावरती अभि म्हणतो की आता मात्र दुसरं असं कोणीतरी असेल की अण्णांना शोधत असेल, हे कशावरून नसेल आणि त्यामुळे मात्र तो तुझा पाठलाग करत असेल तर. त्यानंतर मात्र आता अक्षय म्हणतो की दीक्षित सर मात्र जे काही सांगितलं त्यांनी की तांबटकरांनीच मात्र आता अण्णांना बेल दिली आणि अण्णांना सोडवलं. अण्णांनी स्वतः मान्य केलं होतं, कबूल केलं होतं सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करण्यासाठी. सगळं काही पेपरवरती रेडी होतं, पण तरी सुद्धा तांबटकर माझ्या मागे माणूस का लावेल बरं. त्यानंतर आनंद हे सर्व ऐकून आता आबेला म्हणतो की हे बघ अक्षय जे काही म्हणतो तर ती शक्यता सुद्धा आपण नाकारू शकत नाही. तो माणूस नक्की तांबटकरांचा असावा, परंतु बेल मात्र दुसऱ्याच कोणत्या तरी माणसाने केलेली असावी. आणि जसं तू आणि रमा अण्णांना शोधतात तसा तो माणूस मात्र आता तांबटकरने पाठवला नसेल, हे कशावरून. त्यावरती मात्र आता अभि म्हणतो की असं असू शकतं, कारण अण्णांनी अचानक दीक्षितांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर मात्र आता हे सगळं काही ते मेसेज वगैरे हे सगळं काही गायब होणं आणि ती डील झाली की नाही, नक्की ती कोणाबरोबर झाली याबद्दल मात्र आपल्याला काहीच माहिती नाही. त्यावरती आता लगेच अक्षय विचार करतो. अक्षय म्हणतो की अरे ही तर दाट शक्यता आहे आणि या सगळ्यामध्ये तो दीक्षितच इग्नोर असेल तर काय करणार आपण. आणि आणखीन विचार करून तो म्हणतो की एक गोष्ट आहे की तो व्हिडिओ मेसेज आहे तर तो मात्र अण्णांकडून माझ्या मोबाईलवर आला आणि तो मी बाबांना पाठविला. आता मात्र हा सगळं पब्लिकला पाठवण्याची काही गरजच नव्हती आणि अण्णा मात्र कधीही असं नाही करणार. म्हणजे डेफिनेटली मला असं वाटतं की ह्या सगळ्या मागे तिसराच कोणीतरी व्यक्ती आहे आणि हे सर्व कोण करत असेल. त्यावरती आता अक्षय विचारतो की रमा कुठे आहे, तर शशिकांत म्हणतो की रमा दीक्षितांकडे गेलेली आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की काय दीक्षितांकडे, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तिला तिकडे पाठवू नका, पण तुम्ही का तिला तिकडे पाठवलंस. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की मी तिला सांगितलं होतं पण ती काही न सांगता निघून गेली. त्यावरती अक्षय म्हणतो की आता ठीक आहे, मला दीक्षितांकडे जावं लागेल आणि मी तुम्हाला सांगतो की हे सगळं काही सॉर्ट आउट होईपर्यंत कुणालाही घराबाहेर पाठवू नका, मुलांना सुद्धा घराबाहेर पाठवू नका. अक्षय घाईने तेथून रमाकडे दीक्षित वकिलांकडे निघून जातो. त्यानंतर आता इकडे शशिकांत अभि आणि आनंद या दोघांना म्हणतो की जा, मुलांची परीक्षा सुरू आहे, तुम्ही त्यांना व्यवस्थित घरी घेऊन या. त्यानंतर रमा ही दीक्षित वकिलांकडे आलेली आहे. तर दीक्षित वकील विचारतात की रमा काय झालं, तू इतक्या अर्जंट आली, काही काम वगैरे आहे का. त्यानंतर रमा मात्र आता दीक्षित वकिलांना विचारते की मला काही गोष्टी डिस्कस करायच्या आहे, कारण ह्या सगळ्यातून आपण बाहेर कसं पडू शकतो, म्हणजे आपल्याला काय असे लिगल प्रोसिजर करावी लागेल. त्यावरती आता दीक्षित वकील रमाचं हे सगळं बोलणं ऐकून म्हणतात लीगली आपण काही करू शकत नाही, कारण तसं अण्णांनी कॉन्ट्रॅक्ट केले
झालेला आहे. तर त्यामुळे अण्णांचे मात्र इतर सगळे काही व्यवसाय, जी काही त्यांची प्रॉपर्टी वगैरे आहे, अण्णांचं राहतं घर, हे सगळं काही प्रॉपर्टी आहे तर ती ह्या तांबटकरने घेतलेली आहे आणि सेल केलेली आहे. आणि काही झालं तरी आपल्याला हे सर्व त्याला द्यावे तर लागेल. त्यावरती रमा म्हणते की आपण इतकं सहजपणे कसं देऊ शकतो, नाही देऊ शकत, कारण तुम्हाला तर सुद्धा माहिती आहे की अण्णांनी हे उभं करण्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत. तर आणि ही तर पहिली शाळा आहे त्यामुळे नाही देऊ शकत. त्यावरती आता दीक्षित सर म्हणतात फक्त तसं कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्यावरती रमा म्हणते की आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो ना. त्यावरती दीक्षित वकील म्हणतात की खरं मी सांगतो की वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जाईल आणि हे बघ रमा, तांबटकर एक खूप मोठी असामी आहे, तो काही पण करू शकतो. आणि हे बघ आता हे मात्र काही कागदपत्र तयार आहेत. अण्णांनी मात्र हे अगोदर तयार केले होते पण त्या अगोदरच मात्र आता हे सगळं काही वादळ निर्माण झाले. तांबटकर फक्त एक व्यापारी नाही तर तो शिकारी आहे आणि त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे रमा तू स्वतःला सांभाळ, स्वतःची काळजी घे. तेव्हा मात्र रमा हे सगळे काही पेपर्स बघते आणि तिला आता टेन्शन आलेलं आहे, नक्की आता यापुढे काय करायचं आहे ते. त्यानंतर पार्थ, अर्था आणि तारा हे आता इकडून म्हणजे शाळेतून येत असतात आणि आता मात्र ते गप्पा करत येत आहे. आता पार्थ विचारतो की अर्थ तुला पुढे जाऊन काय व्हायचं आहे. त्यावरती आता अर्थ म्हणते नासामध्ये जायचं आहे. तर त्यावरती तारा म्हणते की अगोदर 10th पास हो आणि मग ना कुठे जायचं आहे तिकडे जा, एकतर खूप भूक लागलेली आहे, आपण काहीतरी खाऊयात. त्यानंतर आता अर्थ म्हणते की आज मात्र अण्णासाहेब कर्णिक यांची षष्टीपूर्ती आहे, तिकडे जेवण असेल, चला आपण तिकडे जाऊन जेवण करूयात का. त्यावरती तारा म्हणते की तुला जायचं असेल तू जा त्या बोर कार्यक्रम मध्ये, मला नाही जायचं, मी इथेच काहीतरी खाते. एवढ्यात मात्र आता तेथे जमलेले जे काही लोक आहेत तर ते मात्र पार्थ, तारा आणि अर्था यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत असतात. आता मात्र पार्थ हा विचारतो नक्की काय झालं, हे आपल्याकडे असे का बघतात विचित्र नजरेने. त्यानंतर आता तारा म्हणते की अरे मूर्खा, माझे ते फॅन असतील, मी आता रील केलेली आहे आणि एखादी रील मात्र व्हायरल झाली असेल. त्यावरती अर्था म्हणते की ताराताई अगं रीलचा विषय नाही, काहीतरी वेगळंच कारण आहे, ते असे बघ कसे बघतात, तरी वेगळीच गडबड आहे. आणि तेवढ्यात एक बाई आता लगेच म्हणते की ही तर त्या रमा कर्णिकच्या घरची मुलं आहेत, म्हणून मात्र ती बाई पुढे येते आणि ताराचा हात धरते आणि तो माणूस सुद्धा पुढे येऊन आता पार्थचा हात धरतो. तेव्हा मात्र ती बाई आता रागानेच म्हणते की तुम्हाला सुद्धा कळलं असेल, कारण ज्या शाळेने मात्र आमची मुलं भविष्यात घडवण्याची जी काही स्वप्न दाखवली होती आणि ती शाळा मात्र तुमच्या त्या रमा मॅडम कर्णिक आणि अण्णासाहेब कर्णिक यांनी विकून टाकलेली आहे. त्यावरती तारा आपला रागाने हात हिसकावते आणि म्हणते की आमचा काय संबंध आहे, माझ्या अंगाला कशाला हात लावतात तुम्ही, नक्की काय झालं असं विचारते. तेव्हा तो माणूस म्हणतो की काय झालं, फोनमध्ये बघ की काय झालेलं आहे. आणि जो काही अण्णांचा जो व्हिडिओ आहे तर तो माणूस ताराला दाखवतो, बघ ना या फोनमध्ये कोणता तो व्हिडिओ आणि बघ तुला समजेल काय आहे. तारा तो व्हिडिओ बघते तर ती शॉक होते. अर्था आणि पार्थ मात्र खाली मान घालून उभे असतात. सगळ्यांना एक प्रकारचं खूप टेन्शन येते आणि आता ते जे काही लोक आहेत तर ते म्हणतात की आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्यांची वर्ष तर वाया गेली, परंतु हे लोक मात्र मस्त फिरतात. त्यावरती तारा म्हणते की अहो पण तुम्ही आम्हाला का त्रास देतात, आमचा काय संबंध आहे, जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सगळं काही जाऊन त्या रमा आणि अण्णासाहेब कर्णिक यांना विचारा, आम्हाला कशाला त्रास देतात तुम्ही आणि तुमची हिंमतच कशी झाली मला हात लावण्याची, म्हणून तारा त्या बाईवर ओरडते. तेव्हा ती बाई म्हणते की काय ग, हिंमत कशी आहे तुझ्यामध्ये इतकी आम्हाला बोलण्याची, त्या रमा मॅडमच्या घराण्यातील आता ही वृत्तीच आहे बोलण्याची, असं वागण्याची. तर अगोदर शाळा लुटली तर लुटली आणि आता वर आम्हाला अक्कल शिकवतात. तेवढ्यात मात्र आता पार्थ आणि तारा अर्था तेथून पळून जात असतात. तारा मात्र ती बाई तिला पुन्हा पकडते. अर्था आणि पार्थ तेथून पळून जातात, परंतु ही बाई ताराला म्हणते की कुठे जातेस, थांब थांब, आता इथे आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत, कुठे आहेत तुमचे अण्णासाहेब कर्णिक. अर्था आणि पार्थ मात्र एका दुकानाच्या टपरीमागे जाऊन लपतात आणि कुठे आहे ते अण्णासाहेब कर्णिक, बोलव त्यांना, फोन कर. त्यावरती अर्थ आता पार्थला विचारते की नक्की यांचं काय सुरू आहे, काय चाललं आहे आणि हे लोक आपल्याला असा का त्रास देतात. आता पार्थ म्हणतो की अण्णांच्या चुकीची शिक्षा ते आपल्याला का देतात माहिती नाही. ती बाई मात्र ताराला सोडायचा प्रयत्न म्हणजे सोडून देत नसते आणि आता म्हणते की तुला अजिबात सोडणार नाही, पळून जाण्याचा प्रयत्न तू करू नकोस. ताराला खूप राग येतो. तारा आपला हात हिसकावत असते आणि आता ती बाई म्हणते की आता तुम्हाला या सगळ्याची किंमत चुकवावी लागेल. कुठे आहे ती बाई आणि कुठे आहे ते अण्णा, त्यांना बोलावून घेऊन ये. आता अर्था आणि पार्थ मात्र अगदी त्या टपरीमागे उभं राहून बघत असतात. ते सुद्धा खूप घाबरलेले असतात. त्यानंतर आता हे सगळेजण घरी येतात. घरी आल्यानंतर हे सगळं काही सांगतात. आता पार्थ टेन्शन मध्ये बसलेला असतो. आता अभि अर्थाला विचारतो की तू बरी आहेस का.
मयुरी आता ताराला दूध वगैरे प्यायला देते. ताराला ठसका लागत असतो कारण ती सुद्धा खूप घाबरलेली आहे. मयुरी विचारते की आर्था आणि तारा ह्या माणसाने तुम्हाला काही त्रास दिलेला आहे का? आणि हे बघा, घाबरू नका प्लीज, जे काही खरं आहे ते सांगा. त्यावरती आनंद म्हणतो की काय रे पार्थ, तू सुद्धा तेथेच होता? अरे एक भाऊ म्हणून त्या दोघींना सुरक्षित बाहेर काढण्याचं तुझं कर्तव्य नव्हतं का? तेथे सुद्धा तू असा ढिंबासारखा बसला होता का? आणि बोल ना, मी तुझ्याशी बोलतो. पार्थ फक्त आता आनंदकडे पाहत असतो. आनंद मात्र पार्थवर चिडलेला आहे. ढिंबासारखा तेथे सुद्धा असंच ऐकून घेत होता का? त्यावरती आता तारा म्हणते की एक मिनिट, तुम्ही त्याच्यावर का ओरडतात? तुम्हाला जर ओरडायचं आहे तर तुम्ही अक्षय मामावर ओरडा. तुम्ही अक्षय मामाला सांगा की जे काही प्रकरण आहे तर त्याला बाहेर मिटवायला सांगा. आमच्यापर्यंत का ते येऊन देतात? त्यावरती आता मयुरीला खूप राग येतो. मयुरी रागाने ताराला म्हणते, तारा शांत हो, तू कुणाबद्दल बोलते तुला कळतं का? त्यावरती तारा काही ऐकायला तयार नसते. तारा म्हणते की हे ते अण्णासाहेब कर्णिक आहे ना, त्यांना ते सांग त्यांचं मिटवायला. आमच्यापर्यंत कशाला येऊन देतात ते? त्यावरती मयुरी रागाने म्हणते की हे तारा, तुला हे बोलणं शोभत नाही, कारण अण्णासाहेब मोठे आहेत, तू त्यांच्याबद्दल असं कसं बोलू शकते? त्यावरती अभि आता मयुरीला शांत राहायला सांगतो. आणि हे मला असं वाटतं की आता सगळ्यांनी शांत राहायला हवं आणि तारा जे काही बोलत आहे ते चुकीचं नाही बोलत. पुढे म्हणतो की आपण सगळेजण रमाच्या बाजूने आहोत, परंतु दादा हे च्या बाबतीत काय घोळ झालेला आहे खरंच मला नाही कळत. परंतु ते जर आपल्या मुलांच्या बाबतीत आता जे काही आहे ते पुढे येत असेल, त्यांना त्याचा त्रास होत असेल, तर आपण काय करणार? आपण गप्प का बसायचं? आपण या सगळ्याचा गांभीर्याने विचार सुद्धा करायला हवा. त्यानंतर आता हे सर्व ऐकून आनंद म्हणतो की अभ्या, हे मला कळतं की नक्की तुला काय म्हणायचं आहे, परंतु आता ह्या परिस्थितीत मात्र एकतर रमा खूप टेन्शन मध्ये आहे अण्णामुळे. अण्णा गायब आहे आणि त्यात म्हणजे आपण असं काहीतरी बोलायला गेलो तर रमा मात्र आणखीनच कोलमडून पडेल. त्यामुळे हे आता आपलं बोलण्याचं हे चुकीचं आहे. मात्र आपल्याला रमाला आधार देण्याची खूप गरज आहे. आपल्या आधाराची तिला गरज आहे. आपल्याला तिला समजून घ्यावे लागेल, तिला आधार द्यावा लागेल. आणि आता हे सगळे बोलून आपण तिला आणखीन टेन्शनमध्ये नाही बघू शकत. आता हे सगळं काही ऐकून मयुरी म्हणते की हो, आनंद दादा एकदम परफेक्ट बोलतो. आता आपण रमाला इतकं टेन्शन नाही देऊ शकत. त्यानंतर आता अभि म्हणतो की हे माझं फक्त इतकं असंच म्हणणं आहे की आता मात्र आपण रमाला अगदी असं डायरेक्ट हे सगळं नाही विचारू शकत. जे काही घडलेलं आहे तर त्याबद्दलच आपण रमाला डिस्कस करूयात. परंतु आता जी काही परिस्थिती आहे तर त्याबद्दल तिला कल्पना देऊयात, तिच्याशी बोलूयात. काही ना काही मार्ग नक्की यातून निघेल. आपण त्यासाठी रमाशी बोलवावं तर लागेलच. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की आम्ही अभ्यास कसे करणार आहोत आणि हे जे काही सुरू आहे तर त्यामुळे आमचं फ्युचर बर्बाद होईल. नक्की तुम्ही या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन शोधून काढा. आणि तेवढ्यात पार्वती आजी तेथे येते. पार्वती आजी हे सर्व ऐकते आणि रागानेच म्हणते की कोणाला काही करण्याची गरज नाही आणि कशालाही चर्चा वगैरे करतात. आणि मला एक गोष्ट सांगा की आपल्याला मुकादम कुटुंबापर्यंत आजपर्यंत काही कमी संकट आलेले आहे का? या सगळ्यातून मात्र आपण बाहेर पडलेलो आहोत. त्यामुळे आता जर आपण ठरवलं कामाची साथ सोडायची नाही, मग आता मात्र जो काही त्रास होईल तो सहन करण्याची ताकद ठेवा आणि तो सहन करा, साथ द्या. त्यावरती अभि म्हणतो की हो आजी, तू जे काही बोलत आहे ते योग्य बोलत आहे. आणि हे आपल्या कुटुंबात लहान मुलं आहेत आणि त्याचं अगदी परिणाम मात्र ह्या मुलावर झाला तर काय करायचं? पार्वती आजी म्हणते की हे त्याची काळजी तू करू नको, मुलांची जबाबदारी आहे तर ती मी घेते. आणि हा जो काही त्रास चालू आहे तर तो 2-4 दिवसात शांत होणार आहे. नक्की रमा अक्षय त्या दोघं त्याबद्दल काहीतरी करतील सुद्धा. तोपर्यंत तरी तुम्ही रमाला समजून घ्या. अगदी या विषयावर लगेच तिच्याशी बोलायला जाऊ नका. हवं तर मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा मात्र आता तारा लगेच रागाने म्हणते की झालं, आता पुन्हा ती रमा आहे ना, ती मुकादम कुटुंबाला पुन्हा बुडवणार. आता मयुरीला खूप राग येतो. ती मयुरीवर इतकी आता मयुरी तिच्यावर ओरडते की हे तारा, जे काही बोलायचं आहे ना ते जरा अगदी मॅनर्स मध्ये बोल, उद्धट सारखं बोलू नकोस. बोलता चांगलं येत नसेल, शांत राहता येत नसेल तर आतमध्ये निघून जा. तारा लगेच रागाने तोऱ्यातच आत निघून जाते. अभि आता अर्थाच्या डोक्यावर हात ठेवून तिला समजावतो. त्यानंतर मात्र आता रमा गाडीमध्ये येऊन बसते आणि ती विचार करत असते की दीक्षित असे का म्हणाले असतील की नक्की हे सर्व तामटकरने गेलेले आहे आणि आता हे सुद्धा का म्हणाले असते की नक्की तो व्हिडिओ तामटकरांनी व्हायरल केलेला आहे. तर तामटकर हे अण्णांचे मित्र होते, तर अण्णांनी कधीही आतापर्यंत त्यांच्याबद्दल फारसं असं काही सांगितलेलं नाही आणि हा इतका मोठा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी मला विश्वासात सुद्धा नाही घेतले. अण्णा असं नाही वागू शकत, नक्कीच काहीतरी काळबेरं आहे. म्हणून रमा विचार करून पूर्ण टेन्शन मध्ये आलेली आहे. नक्की काय करावं हे काही तिला असं सुचत नसतंय. आणि तेवढ्यात आता आजूबाजूचे जे काही आता शाळेतील विद्यार्थ्यांचे आई वडील पालक वगैरे आहे तर ते रमाच्या गाडीला घोळकाने आता आडवे होतात आणि रमाच्या जोरजोराने दरवाजा वाजवत म्हणतात की मॅडम बाहेर या. रमा मात्र आता त्यांना सगळ्यांना पाहते, तिला मोठा धक्का बसतो, ती घाबरते आणि सगळेजण म्हणत असतात की ओ आर के मॅडम बाहेर या, बाहेर या. आता रमा इकडे तिकडे
बाईकडे बघते. रमाला खूप भीती वाटते. आतमध्ये काय लपून बसलात? हिम्मत असेल तर बाहेर या. का अशा छुप्यासारखे आतमध्ये लपून बसलात? हे बघा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही बाहेर या. म्हणून आता सगळेजण इकडून ह्या साईडने येतात आणि रमाला बाहेर या या असं म्हणत असतात. रमा म्हणते की हे बघा, तुम्ही नक्की काय करतात? मात्र आता हे कोणी ऐकायला तयार नसतात. तर त्या बाई आहे तर त्या रमाच्या हाताला धरून तिला बाहेर काढतात. तेव्हा मात्र आता ते मुलांचे वडील आहे तर ते म्हणतात की अण्णासाहेब अगदी कर्णिक यांनी आम्हाला फसवलं. मुलांच्या डोनेशनची फी घेतली आणि आता आमच्या मुलांचं वाटोळं होणार आहे. आता ही शाळा बंद पडणार आहे. आमच्याकडून डोनेशन घेतलेलं आहे. मग आता आमच्या मुलांच्या भविष्याचं काय? त्याचा विचार तुम्ही केलात का? आणि तुमचं काय? तुम्ही पळून जाताल, परंतु आमच्या मुलगा आहे तर त्यांचं नुकसान होईल. ते रस्त्यावर येतील आणि आता ही जबाबदारी कोण घेणार? आमच्या मुलांचं काय? भविष्याचं काय? विचार तुम्ही केलात का? आता ती बाई म्हणते की हो, आता मात्र धडा हिला शिकवावं लागेल, कारण बाप तर पळून गेला. आणि ही स्वतःहून पुढे येते. आता रमा मात्र खूप घाबरलेली असते आणि रमा जोरात ओरडते, तुम्ही काय बोलतात? तुमचं तुम्हाला कळतं का? आता ते जे काही लोक आहेत ते म्हणतात की काही झालं तरी हिला धडा शिकवावंच लागेल. रमा त्या बाईला म्हणते की तुम्ही काय बोलतात? तर ती बाई म्हणते की मी बरोबर बोलते, कारण आमच्या मुलांचं नुकसान होत आहे. तुम्हाला काय फरक पडतो? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. अण्णासाहेब तसे नाहीत. हे जे काही झालेलं आहे ना, ते वेगळं अगदी काहीतरी कारणामुळे झालेले आहे, काहीतरी गैरसमजामुळे झालेलं आहे. तर हे सगळं खोटं आहे. प्लीज तुम्ही काही असा गैरसमज करून घेऊ नका. हे बघा, ह्या सगळ्यातून बाहेर निघण्याचा मी प्रयत्न करत आहे, त्यामुळे एकदा प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. परंतु तेथे आजूबाजूचे जे काही पालक मंडळी आहेत तर ते ऐकून घ्यायला तयारच नसतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की ते आम्हाला काही सांगू नका, कारण अण्णासाहेब कर्णिक यांनी आम्हाला फसवले, आमच्या मुलांचं वाटोळं केलं. आता रमा जीव तोडून सांगत असते की नाही, अण्णासाहेब तसे नाही, त्यांनी नाही फसवलं, सगळं खोटं आहे. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मात्र आता तेथील बायका ह्या रमाला धरतात आणि हिला सोडू नका म्हणतात. ही मोठी माणसं आहेत ना, ती अशीच वागतात, अशीच फसवणूक करतात आणि परदेशामध्ये पळून जातात आणि नंतर मात्र आपण हिला कुठे शोधणार? तेव्हा आता रमाला मात्र दोन्ही हाताला त्या बायकांनी धरलेलं असतं. तर तो माणूस म्हणतो की पळा, अगदी हिला सोडू नका. ही पळून जाईल आपल्या ताब्यातून आणि आपल्याला नाही सापडणार. हिच्या तोंडाला अगोदर काळा फासा पकडा तिला. म्हणून आता तेथील जे काही जमलेले लोक आहेत तर ते रमाच्या तोंडाला काळा फासायला घेतात आणि त्याच वेळेस तेथे अक्षय येणार असतो. तेवढ्यात मात्र आता अक्षय येणारच आहे, परंतु त्या अगोदर एक बाई तेथे आलेली असते, ते पण आपल्या हातांना काळं घेऊन. आता रमाच्या समोरून ती येते आणि रमाच्या समोर ती येत असताना मात्र आता रमाच्या तोंडाला काळं लावायला जाते. तो माणूस ओरडतो की लावा, तिच्या तोंडाला काळं लावा. आणि ती बाई रमाच्या तोंडाला काळं लावणार, तोच आता अक्षय तेथे येतो आणि त्या बाईचे हात धरतो आणि रमाला मात्र वाचवतो. अक्षय रागाने त्या बायकांकडे बघत असतो. आता रमा मात्र आपल्या अक्षयकडे पाहत असते. अक्षय रागाने त्या बाईचे हात बाजूला हिसकावतो आणि म्हणतो की जर त्यांना हात लावता तर याद राखा. आता ती बाई म्हणते की आम्ही काय करायचं आहे तुम्ही आम्हाला सांगू नका. त्यावरती अक्षय म्हणतो की तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला पोलीसच सांगतील. आणि हे बघा, अक्षय आता हात जोडून म्हणतो की अण्णा कुठे असतील, अण्णांचं आता काय सुरू आहे? हे सगळे प्रश्न जसे तुम्हाला पडलेले आहेत तसे सगळे प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेले आहेत. हे बघा, तुम्हाला असं वाटतं की रमा मात्र पळून जाणार आहे, परंतु रमाला जर पळून जायचं असतं तर ती केव्हाच पळून गेली असती, परंतु ती तुमच्या समोर उभी आहे आणि मी सुद्धा आता इथेच आहे आणि तुमच्याशी बोलतोय. थोडा आमच्यावर विश्वास ठेवा, कारण आम्ही कुठेही नाही जाणार. आणि आता मात्र ते कुणाकडे, वकील साहेबांकडे गेल्या होत्या, कारण ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढता येईल आणि हे सर्व कसं निस्तारता येईल यासाठी त्यांच्याकडे बोलायला त्या गेल्या होत्या. आणि मी फक्त तुम्हाला हेच आता सांगू शकतो, कारण तांबटकर नावाचा एक माणूस आहे आणि त्याने अण्णांना फसवलं. मी तुमच्या समोर आज हात जोडतो. तुमचा जर अण्णावर विश्वास असेल आणि हे बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की अण्णांनी तुमचं आयुष्य बदललेलं आहे, तर हे सगळं काही सोडून मात्र तुम्ही आम्हाला मदत करा, सपोर्ट करा, आम्हाला साथ द्या आणि ह्या मुलीला सुद्धा साथ द्या. आपण सगळे मिळून आता एकत्र अण्णांना शोधूयात आणि त्यांना परत घेऊन येऊयात. तेव्हा आता ती बाई म्हणते की जर नाही आणले तर अक्षय वैतागून सांगतो की तुम्ही देताल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहेत. आणि तेवढ्यात दुसरा माणूस म्हणतो की आमचा खरंच तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही खोटं बोलत असताल. आणि आता मात्र सगळेजण एका आवाजात नाही, खोटं बोलतात असं म्हणत असतात. तर तो माणूस म्हणतो की चला यांच्या चेहऱ्याला काळे फासा आणि हे जर पळून गेले तर. आणि तेवढ्यात आता ती बाई लगेच पुढे येते. अक्षय पुन्हा तिचे हात धरतो आणि थांबा थांबा म्हणून विनवण्या करत असतो. तर रमा ही अक्षयच्या पाठीमागे लपते. आता अक्षय अगदी जीव तोडून त्यांना विनवण्या करत असतो. अक्षय खूप विनवण्या करून म्हणतो की 15 दिवसांच्या आत मी तुम्हाला जो काही निर्णय आहे तो सगळा खरा सांगेल, फक्त 15 दिवसाची मुदत तुम्ही आम्हाला द्या. तेव्हा तो माणूस म्हणतो की जर 15 दिवसात असं काही झालं नाही तर. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही देताल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत,
फक्त इतका असा वेळ आम्हाला द्या म्हणून अक्षय आणि रमा त्यांच्यासमोर हात जोडून उभे असतात. तर ते माणसं ऐकतात आणि म्हणतात की ठीक आहे, 15 दिवस आम्ही वाट बघतो आणि जर तुम्ही आमची परत फसवणूक केली तर मात्र आम्ही कुणालाही नाही सोडणार हे लक्षात ठेवा. बिलकुल नाही सोडणार म्हणून पुन्हा एका अगदी मोठ्या आवाजात गागट करतात. तर आम्हाला खूप टेन्शन येते आणि ती हात जोडून उभी असते. अक्षय सुद्धा तर सगळ्यांचे हात जोडून माफी मागतो. तेव्हा कुठे आता हा घोळका कमी होतो, म्हणजे आजूबाजूचे लोक आता निघून जातात. रमा खूप घाबरलेली असते तर अक्षय तिला जवळ घेतो मिठीमध्ये आणि तिला समजावतो. रमा खूप रडत असते आणि अक्षय म्हणतो की हे पण काही टेन्शन घेऊ नकोस. आता मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आणि रमा गाडीमध्ये बसतात. रमा आता अक्षयला म्हणते की आपण हे सगळं काही तांबटकरांच्या हवाली करून द्यायचं का, शाळा प्रॉपर्टी सगळं काही आपण त्याला देऊन टाकूया. किंवा मात्र आता अक्षयला धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे हा तांबटकर दाखवलेला आहे मस्त अंगावर आणि आता तांबटकर आपल्या प्रेयसीची वाट बघत असतो आणि तो म्हणतो की खरंच आता मात्र मी असं झालेलं आहे की कधी मात्र तुला एकदाची मिठी मारतो. आणि तेवढ्यात मात्र आता तिची फ्लाईट आलेली आहे आणि आता ही तांबटकरची जी काही प्रेयसी डार्लिंग आहे ना ती तिथे आलेली आहे आणि ती मात्र कोणी नसून दुसरी तिसरी आता रेवा आहे. तर रेवाला बघून आता रमाने अक्षयला तर धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो आता ही जी काही तांबटकरची डार्लिंग आहे तर ती आता अक्षय आणि रमा यांची जुनी जी काही शत्रू आहे तर ती रेवा आता तेथे आलेली आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.